सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या मिसेस माझ्याकडे आले आणि म्हणाले त्या बाईच्या हातावर प्लास्टर करून पाहिजे. मला पैसे ऑफर केले. मग मी त्यांना खोटं प्लास्टर करून दिलं. येणाऱ्यांच्या पैशांवर वाद घालताना मी तुम्हाला बघितलं काका. आई तुम्ही का केलं तसं? पुढे आम्हाला पैशांची गरज होतं. पुढे मला हे करावं लागलं. काहीतरी चुकतं असं वाटतंय. साईचा आई बाबा आणि साई यांच्या स्वभावात मिसमॅच आहे. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशन केलंच पाहिजे. अहो कॉफी ठेवली तर डोळ्यात पिऊन विचार करताय? एका केसबद्दल विचार करतो. म्हणजे मला वाटलं होतं त्यापेक्षा ही केस जरा कॉम्प्लिकेट होत चालली. विचार करतो की लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करतो आणि केस एकदा संपवतो. संपेल ही केस पण. मग तुमची केस संपायला किती वेळ लागला? तर शेवटी विजय तुमचाच ना. तशीच ही केस पण लवकर संपेल. अगं माझं काम तर सुरू राहणार आहे. बरं तू तुझी दिवाळी तुझ्या आईबाबांसोबत एन्जॉय कर. पण मला सांग तू तुझ्या आईबाबांना तुझ्या जुन्या मेमरीजबद्दल काही विचारलंस की नाही? अहो फराळ वगैरे करण्याच्या गडबडीत निवांत गप्पा मारता झाला नाही त्यांच्याशी. हा पण मी आधीमधून जाते त्यांच्या खोलीत तिथे गप्पा मारायला. पण सतत काहीतरी कामात होतं आणि मला परत जावं लागतं. बघ एक काम कर, आज तू त्यांना भेट, त्यांच्याशी बोल. एक काम करूया, मी पण येतो. आपण दोघे एकत्र म्हणून गप्पा मारूया. चालेल. थोड्या वेळाने मी त्यांच्या हाताला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचा आणि तुमची कॉफी सगळं संपवा. तोपर्यंत मी त्यांना फोन करून सांगते की पूर्णाची परत आली. पूर्णाची हार आता चालू ठेवायला चालेल का? अगं हा हार आता तुझाच आहे. तुला जे हवं ते कर. तू सगळ्यांसमोर हात घालून बॉक्समध्ये ठेवला होता. तरी हार कसा काय झाला? अजून सगळ्या खोल्या तपास. एकही खोली सोडायची नाही. हाय गाईज, तर इथं आमच्या इथं रान आहे आणि इथं गाडीवर सोन्या बसलेला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पण दिवाळीच्या शुभेच्छा. तुमच्या गावाचं नाव काय आहे? आम्ही आमच्या गावाला खूप मजा करतोय आता सध्या दिवाळी असल्यामुळे. सगळीकडं धुकं झालं आहे थोडं थोडं, कारण काल नुकताच असा मोठा पाऊस झाला होता, खूप मोठा पाऊस. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच की आता ठरलं तर मग मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. म्हणजे त्यात आपल्याला पाहायला मिळतं आजच्या भागात पुढच्या की पूर्णाजीने सायलीला दिलेला जो हार असतो सोन्याचा, तो ती किचन रूममध्ये एका कप्प्यात ठेवते. तर तिथे तिचे म्हणजेच प्रियाची आई जाती आणि तिथून ते ड्रॉवरमधून ते काढते आणि ते घेऊन ती प्रियाच्या रूममध्ये लपवते. मग सगळा आता आळ हा प्रियावर येणार असल्याचं दिसत आहे. तुम्ही पाहाच, अजून बरंच काही येणार आहे पुढे पुढे. त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा असा जो ट्विस्ट येणार आहे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि असेच बरेच असे तुम्हाला जर मालिकेंचे कोणकोणत्या मालिकेंचे तुम्हाला असे एपिसोड पाहिजे आहे दररोजचे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, ते तुम्हाला मिळून जाईल. मला कळेल तुम्हाला कोणकोणत्या एपिसोडचे असे म्हणजे कोणकोणत्या मालिकेचे व्हिडिओ पाहायला आवडतील. तर ठीक आहे, भेटूया असेच डेली व्लॉग आणि डेली मालिकेंच्या व्हिडिओसोबत. तर अजून ठरलं तर मग मालिकेतील जो अर्जुन आहे तो आता सायलीचे ते जे प्रियाचे आई बाबा आहेत त्याला ते माहीत नाही आहे, पण त्याला म्हणजे एक डाऊट क्रिएट झाला आहे त्याच्या माइंडमध्ये की नक्कीच आता सायलीचे आई बाबा हे ती नसतील. त्याला असं डाऊट आलेला आहे आणि तो नक्कीच असं चेक करणार आहे, काहीतरी त्याला असं पुरावा घावणार आहे. तर ते सगळं असा ट्विस्ट पाहण्यासाठी आमचे चॅनल नक्कीच पाहत राहा.